आणि आता मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार बोलतात, आपण थेट जाऊया। आणि यासाठी तोच निकष लावून मदत करण्याचा निर्णय आज त्याला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। यामध्ये पूर्णतः घराची पडझड झाली असल्यास 95,000 रुपये आणि शेतीचं नुकसान झालं असल्यास 20,400 रुपये हेक्टर आणि अंशतः घराची नुकसान झाले असल्यास त्याला सुद्धा मदत आणि तातडीची मदत म्हणून 10,000 रुपये आणि 10,000 रुपये ही कपडे भांडीसाठी मदत आणि 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू, 5 किलो राखेल, 5 लिटर राखेल ही मदत तातडीनं देण्याचा निर्णय आज घेण्यात आला। त्याबरोबर चाऱ्यासाठी मदत असेल आणि इतर किरकोळ छोटे छोटे दुकानदारांचं नुकसान झालं असेल त्याला सुद्धा 10,000 पर्यंतची मदत जी पश्चिम महाराष्ट्राला दिली, ज्या पूर परिस्थितीमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगलीला दिली, त्याच पद्धतीनं तशाच पद्धतीचा आज मान्यता राज्य मंत्रिमंडळाने दिलेली आहे। पूर्णतः घराची पडझड झाली असल्यास 95,000 रुपये आणि केंद्राकडे प्रस्ताव पाठवून त्यांना घरकुलाची सुद्धा मदत, तो मान्य करून घ्यायचा, घरकुलाची मदत केंद्राकडे प्रस्ताव पाठवून, आणि त्याबरोबर शेतीसाठी SDRFच्या निकषाच्या 3 पट म्हणजेच 20,400 रुपये प्रति हेक्टर आणि 10,000 रुपये भांडी आणि कपड्यासाठी मदत आणि अन्नधान्य म्हणून 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू आणि 5 लिटर राखेल तेल ही मदत आणि किरकोळ दुकानदारांची 10,000 पर्यंतची मदत आणि त्याच्या पुढे 10,000 ते 50,000 पर्यंतची ती मदत आणि चारा असेल, रिलीफ कॅम्प, आपल्या ट्रान्झिट कॅम्प लावले असतील, चारा जनावरांना उपलब्ध करून द्यायचा असेल त्याच्यासाठी सुद्धा मदत वेगळ्याने देण्याचा निर्णय झालेला आहे। केंद्राकडे ह्या सगळ्या नुकसानीचं प्रस्ताव पाठवणार। राज्यामध्ये सोयाबीन पिकावर सुद्धा अडचण आली, ह्या पुराची परिस्थिती, म्हणून SDRFच्या निकषाप्रमाणे अंतिम सर्वे झाल्यानंतर जी देय मदत आहे तेवढी मदत केंद्राकडे मागायचं आहे आणि केंद्र सरकार त्या निकषाप्रमाणे तो प्रस्ताव आम्ही पाठवणार आहोत केंद्र सरकारकडे। थँक्यू। चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या सर्व भागामध्ये जो पूर आला होता त्या पूरग्रस्तांना मदत करण्याच्या दृष्टीनं आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत। पूर्व विदर्भातल्या पूरग्रस्तांना मोठी मदत सरकारकडून मिळणार आहे। आणि बातमी मगाची मातोश्री या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आलेल्या एका अज्ञात फोनची, आणि सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सागर, इतकं तर स्पष्ट झालंय की उडवण्याची धमकी नव्हती, मात्र दाऊद गँगपैकी कोणीतरी होतं आणि मुख्यमंत्र्यांशी बोलायचं होतं आणि त्यामुळे आता सुरक्षा व्यवस्था वाढवली, एवढ्या तर अपडेट्स आहेत। आणखीन काय माहिती आहे? मिलिंद, राज्याचे मुख्य असणारे मुख्यमंत्री यांना त्यांच्या घरी अशा स्वरूपाचा फोन येणं म्हणजे परत एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सुरू होतोय। महाराष्ट्रामध्ये अधिवेशन सुरू होत आहे, तत्पूर्वीची ही घटना फार मोठी मानावी लागणार आहे। भलेही त्याच्यामध्ये नेमका कुणाचा फोन होता याची चौकशी पोलीस करेल, पण अशा स्वरूपाचा फोन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना येतो, त्यातनं धमकी दिली जाती किंवा नाही दिली जाते याची चौकशी तर करेल असं सांगितलं गेलेलं आहे। अनिल परब यांचं म्हणणं आहे की मातोश्री उडवून देण्याची भाष्य केलं गेलं नाही आहे, पण फोन आला आहे। पण कुठे ना कुठेतरी घटना घडलेली आहे। अर्थात या घटनेनंतरनं महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या नेत्यांकडनं या घटनेचा निषेध स्वरूपात भूमिका बाईट येत आहेत, प्रतिक्रिया येत आहेत। पण गोष्ट आहे की राज्यातल्या प्रमुखाला अशा स्वरूपाचा फोन येणं, आपणास माहीत आहे मुंबईसारख्या शहरामध्ये अनेक उद्योजक, अनेक व्यावसायिक, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे मोठे मोठे लोक आहेत त्यांना अशा स्वरूपाचे फोन येतात, त्याची तक्रार होते, त्यात काही गोष्टींमध्ये सुगावासुद्धा सापडतो, कधी काहीही सापडत नाही अशी स्थिती आहे। पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत असा फोन जाणं फार मोठी गोष्ट आहे। अर्थात
अधिवेशनाच्या तोंडावर बरोबर हा फोन आल्याने याची चर्चा अधिक होईल, याचे पडसाद आता अधिवेशनामध्ये उमटत आहेत का हे देखील पाहावं लागणार आहे. मुळात अवघ्या 2 दिवसाचं अधिवेशन आहे. अशा ह्याच्यामध्ये करोनाचं संकट आहे. अशा काळामध्ये मातोश्रीला आलेल्या फोनची राजकीय प्रतिक्रिया देखील उमटणं साहजिक आहे. सागर तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आता